महानगरपालिकेचे आमचे माजी निगम आयुक्त तुकाराम मुंडे हे 2020 मध्ये महानगरपालिकेमध्ये आले। ते 7 महिने राहिले। त्यांचा इतिहास असा आहे का त्यांच्या 20 वर्षामध्ये त्यांच्या 24 बदल्या झाल्या आणि त्यांनी 7 महिन्यामध्ये जे काही गुल महानगरपालिकेमध्ये खिलवलं, स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी अधिकार वापरले, कसल्याही प्रकारची त्यांनी मान्यता घेतली नाही आणि पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्टरले अधिकार नसताना 20 कोटी रुपयाचे चेक इश्यू केले। त्यावेळेचे आमचे महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षाचे नेते संदीप जाधव यांनी पुराव्यासहित सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला। स्मार्ट सिटीचे जे 2 महिला अधिकारी होते त्यांनी त्या फाईलवर सही केली नाही आणि म्हणून तुकाराम मुंडे यांनी त्यांनी आपल्या चेंबरमध्ये बोलवलं, त्या महिलेला टॉर्चर केलं, शिवीगाळी केल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे सर का 2 महिला अधिकाऱ्यांनी एका IAS च्या विरोधामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला आणि त्यावेळी दुर्भाग्य असं होतं का नागपूर शहराचे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख होते। त्यांनी हे प्रकरण त्यावेळी दाबण्याचा प्रयत्न केला। मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी लावण्या या ठिकाणी टाकलेली आहे। 1-2 दिवसामध्ये ते लागेल। काल मी विधानसभेमध्ये आलो असता तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर माझ्या दोन्ही मोबाईलवर मला धमकी आली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध बोलू नका, नाहीतर याचे गंभीर परिणाम होईल, हे त्यांनी मला धमकी दिली। आणि मी कालच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अध्यक्ष विधानसभा आणि पोलीस कमिशनर साहेबांना भी तक्रार केली। त्याची FIR दाखल का IAS अधिकारी तुकाराम मुंडे त्यांचे समर्थक असतील, जे कोणी असतील ते अशा प्रकारची अगर आमदाराला धमकी देत असेल तर अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे। या संदर्भात निवेदन होण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे। कारण तुकाराम मुंडे हा असा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या 20 वर्षात 24 बदल्या झाल्या, कुठेही तो टिकत नाही। आणि म्हणून जे काही आम्ही मांडणार आहोत ते लक्षवेधीच्या माध्यमातून मांडोल, परंतु याच्यावर आपण तत्काळ कारवाई करावी आणि याची गंभीर नोंद घ्यावी आणि आम्हाला संरक्षण द्यावं, अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे। साहेब 2 मिनिट। अध्यक्ष महोदय, हा विषय जो सभागृहात आला, कुठल्याही आमदाराला अशा प्रकारची धमकी देणं लोकप्रतिनिधीला हे योग्य अजिबात नाही। हे आम्ही ते सहन पण करणार नाही। पण अध्यक्ष महोदय, यामागची पार्श्वभूमी जी मानली गेली बघा, ते प्रामाणिक आहेत की नाही, इमानदार आहेत की नाही, त्यावेळेस ते महानगरपालिकेमध्ये असताना त्यांची चौकशी केली गेली। त्यावेळेस त्यांच्या आयुक्तांनी त्यांना त्या संदर्भातली क्लीन चिट दिली, रेकॉर्डवर आहे। मी काही माझ्या मताने सांगतोय असं नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते माहीत आहे। महिला आयोगाकडे तक्रार झाली होती, महिला आयोगाने सुद्धा ज्या महिलांनी तक्रार केली त्यांच्यावर दंड आकारला। बघून घ्या, केंद्रीय महिला आयोगाने, हे सगळं वस्तुस्थिती आहे। भ्रष्टाचार, अध्यक्ष महोदय, एक अधिकारी नियमाला धरून काम करत असेल आणि एका अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी। आम्ही कुठल्याही आमदार लोकप्रतिनिधीला धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही। सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की अशा कोण्या प्रवृत्तीला आपण अजिबात थारा देऊ नका। परंतु यातील वस्तुस्थिती, यातील सत्यता, गेली 24 बदल्या झाल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत, आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील, त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल, तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी, केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी, या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल, काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी, परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे। प्रवीण दटके, माननीय अध्यक्ष महोदय।